हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजचा ब्लॉग मी तुमच्याशी शनिवारचा शेअर करते. तर शनिवार म्हटलं की साहजिकच आहे, मोठ्या मुलाला सुट्टी असल्यामुळे मी काही 5:15 वाजता काही उठत बसत नाही. मस्तपैकी 6 किंवा मग 6:10 वाजता उठते. 6:10 म्हणजे शनिवारचं लहान मुलाला शाळेत जायचं असतं, तर मग त्याची देखील तयारी करायची असते. तर त्याला शनिवारचा काही डबा नसतो, कारण की लवकर शाळा सुटते. मग त्याला असं चहा वगैरे असं नाश्ता वगैरे दिला की मग त्याचा तो निघून जातो. तर इथे ना मी डायरेक्ट अंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर झाडून वगैरे घेतलं, लादी वगैरे पुसून घेतली आणि आता इथे निवांत बसली. तर माझ्यासमोर इथे एक ना फर्स्ट स्टँडर्डची मुलगी आहे आणि तिचा आजचा आहे शेवटचा पेपर EVSचा. तर तिला सगळे क्वेश्चन आन्सर दिले होते लिहून आणि ती तिचं आता ते काम करते, म्हणजे पेपर सोडवण्याचं काम करते. आणि उगाचच नुसतं मी तिच्यासमोर बसून राहण्यात काही अर्थ नव्हता, कारण की तिचं तिचं ती काम करत होती. मग म्हटलं चला बसल्या बसल्या काहीतरी भाजी वगैरे निवडावी, आणि म्हणून मग इथे ना गवारीची शेंग जी होती माझ्याकडे गावावरून आणलेली, तर म्हटलं की ती जरा सगळी निवडून ठेवते, कारण की आता भाजीला काय बनवायचं. तर गवार ताजी होती आणि ताजी ताजी भाजी बनवली ना त्याचा छान असा आस्वाद घेता येतो. म्हणून मग मी काय केलं, ती जी गवार होती ती आता ही गवार सगळी निवडून घेते. तर बसल्या बसल्या ना तिचा 2 तास क्लास चालला आणि तासाभरामध्ये माझी ही सगळी गवार निवडून झाली. तिचे खूप सारे डाऊट्स होते, तर ते सगळे क्लिअर करत करत मी इथे ही गवार निवडली. किचनमध्ये आले आणि आता सकाळपासून मी काहीच खाल्लं वगैरे नव्हतं, नाश्ता वगैरे देखील केला नव्हता. तर इथे मी भिजवलेले बदाम आणि खजूर खाऊन घेते. तर आपलं सकाळचा आहार कसा असावा आणि सकाळी उठल्याबरोबर कोणत्या सवयी असाव्या, तर त्याबद्दल आज मी थोडंसं तुमच्याशी शेअर करते. तर माझ्या काय सवयी आहेत तर ते मी तुम्हाला सांगते. थोडासा आता ह्या आठवड्याभरामध्ये माझ्या सवयीमध्ये थोडासा बदल झालाय आणि तो काय झालाय ते देखील मी तुम्हाला सांगते. तसं बघायला गेलं तर सकाळी 4:15 वाजता उठल्यामुळे माझं काय होतं, काम पटापट होतं, पण शनिवार रविवार थोडंसं काम रेंगाळत जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक्झाम पिरियड चालू असल्यामुळे मला शनिवार रविवारचे देखील क्लासेस घ्यावे लागतात. त्याच्यामुळे ना सुट्टी मला म्हणजे एका दिवसाची देखील मी घेतलेली नाहीये क्लासला. आणि म्हणून जी रेस्ट वगैरे म्हणतो ना, तर ती रेस्ट अजिबातच मिळालेली नाहीये. म्हणजे सतत मुलांची टेस्ट घेणं, मुलांचे पेपर चेक करणं, मुलांना सतत काही ना काही टिप्स देत राहणं, तर हे सगळं चाललेलं आहे. उरलेल्या वेळामध्ये माझं घरातलं काम, माझ्या मुलाचा अभ्यास, व्हिडिओ शूटिंग आणि सोबतच एडिटिंग वगैरे अपलोड करणं, हे सगळं काम असतं. आणि तुम्हाला माहिती आहे हे सगळं काम करण्यासाठी किती वेळ जातो. घरातच आहे, गृहिणी आहे म्हणून काय झालं, तर हे सगळी कामं मला एकटीलाच करावी लागतात. तर सध्या तरी वन मॅन शो चाललेला आहे, म्हणजे घर सांभाळणं, YouTube सांभाळणं, मुलांचा अभ्यास करणं, क्लासेस घेणं. तर आजचं सध्या माझं रुटीन चाललंय आणि हे सकाळी 5:15 वाजल्यापासून जे चालू होतं ते ना रात्री संध्याकाळी ना 6 वाजेपर्यंत चालू असतं आणि तिथून पुढे देखील मग रात्रीचा स्वयंपाक वगैरे हे सगळं असतं, आवरणं, किचन वगैरे हे सगळं असतं. तर असो, तर माझं काय रुटीन मिस झालंय मी तुम्हाला सांगते. तर इथे मी काय करते, रोज सकाळी उठल्याबरोबर मुलांचा डबा वगैरे दिला, मुलं शाळेत कॉलेजला गेले की मी ना पहिलं कोमट पाणी पिऊन घेते. आता हल्ली ना मी सध्या हळदीचं पाणी पिते कोमट, तर त्याने बॉडी पूर्ण डिटॉक्स होते आणि कर्क्युमिनाइड असं कंटेंट आहे हळदीमध्ये. तर ते देखील आपल्या शरीराला चांगलं असतं. जर आपल्या शरीराच्या आतमध्ये सूज वगैरे जर असेल ना, तर त्याने कमी होते. तर म्हणून सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायचं हळदीचं. आणि दुसरी गोष्ट, आपली डायजेशन सिस्टीम देखील खूप छान अशी सुधारते, म्हणून मी रोज सकाळी हळदीचं पाणी पिते. तर कोमट पाणी रोज सकाळी उठल्याबरोबर पिते. तर हे रुटीन काही मी कधीच मिस करत नाही. आता कोणतं रुटीन माझं मिस झालंय, तर रोज ना हे सगळं झाल्यानंतर, अंघोळ झाल्यानंतर मी मॉर्निंग वॉकला जात असते. तर ते मॉर्निंग वॉक सध्या आठवड्याभर माझं मिस झालेलं आहे. म्हणजे मला वेळच काढता येत नाही, कारण की 9:30 वाजता मुलं येतात आणि त्याच्या आधी हे सगळं करणं मला थोडंसं कठीण जातंय, म्हणजे धावपळ होतीये. त्यामुळे आठवडा झालाय माझं आता वॉकिंगचं रुटीन जे आहे ते थोडंसं मिस झालेलं आहे. पण तरी देखील मला जर वेळ भेटला ना, तर मी संध्याकाळी एखादा राउंड मारण्याचा प्रयत्न करते. तर गवार झाली होती इथे निवडून आणि मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतली. तर गवार आमच्या गावी कशी बनवतात, तर ही जी देशी गवार आहे ना, मस्त धुवून त्याला भाजतात. तर इथे मी नुसती तवावर भाजली आहे. तर तेलामध्ये जरी तुम्ही भाजली ना तरी देखील चालेल. खूप छान अशी स्वाद आणि याची चव जर म्हणाल ना तर मस्त लागते.
तर गवार मी भाजली आणि तेलामध्ये फोडणीमध्ये पुन्हा एकदा परतून घेतली आणि फोडणी जर म्हणाल तर जिरं, लसूण आणि टोमॅटोच्या फोडणीमध्ये गवार परतून घेतलेली आहे, घरगुती मसाला. आणि आता इथे गवार मी थोडीशी रस्सा करणार आहे त्यामध्ये. तर आता कोल्हापूरकर म्हटलं की शेंगदाण्याचं कूट हे आलंच, हो की नाही? तर मग इथे मी या गवारीमध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे शेंगदाण्याचं कूट आहे ना, थोडंसं असं या रस्स्यामध्ये ना आटवून घ्यायचा हा रस्सा, तर मस्त अशी चव लागते. तर भाज्या निवडायला ना खूप जास्त वेळ लागतो आणि यांनी गावावरून येताना भरपूर साऱ्या भाज्या आणल्या होत्या आणि त्या भाज्या निवडायला म्हणजे शक्यतो गवारच होती त्याच्यामध्ये निवडायची, बाकी सगळ्या फळभाज्या तर त्या पटकन असं निवडून होतात. पण गवारीला वेळ लागतो आणि पालेभाज्या असेल तर मग काय विचारूच नका, इतका वेळ लागतो ना. तर इथे मी अर्धा किलो जी गवार होती ती निवडली, अर्धी गवार बनवली आणि अर्धी गवार प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. तर आता इथे ना मी भाकरी करून घेते. तर आता हे ना पीठ जे मी घेतलेलं आहे ते देखील गावावरून आमच्या आईंनी दिलेलं आहे. तर मक्याचं पीठ आहे हे. तर मक्याची भाकरी तुम्ही कोणी खाल्ली असेल तर मला नक्की कळवा. तर आमच्या शेतामध्ये यावेळेस मका केला होता आईंनी. तर म्हणजे वाटणी कराने म्हणजे वाटणीने दिला होता करायला. काय म्हणतात तुमच्याकडे? म्हणजे वाटणीने देतात ना तसं शेती करायला. तर तसं मका केला होता, भरपूर मका झाला होता. तर त्यातला अर्धा वाटून आलेला आहे. तर त्याच्यातलं पीठ दळलं होतं मक्याचं. तर आईने अर्धं मला आणि अर्धं नंदेला दिलेलं आहे आणि बाकीचं असेल त्यांच्याकडे. तर मक्याच्या भाकरी खूप दिवसाने खायला भेटल्या. तर म्हटलं चला नेहमी-नेहमी रोज-रोज चपाती आणि रात्रीची भाकरी तेच-तेच रुटीन थोडंसं चेंज करूया आणि म्हणून आज मी ना मक्याची भाकरी केली. तर आपल्या आहारामध्ये ना असं वेगवेगळ्या धान्याचं म्हणजे चेंज असावं. चपाती, भाकरी ह्या वेगवेगळ्या धान्याच्या आलटून-पालटून खाव्यात. तर माझ्याकडे सध्या ना आता हे मक्याचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे आणि धान्य सोबतच कडधान्य आणि डाळी हे मिक्स केलेलं पीठ देखील आहे. तर कधी काळी ना मला अशी थोडीशी असं वाटलं, की चला आता त्या मिक्स कडधान्याचं पिठाची भाकरी करावी, तर ती देखील मी करते. आणि इथे हा आलेला आहे शाळेतून. त्याचा आज शेवटचा पेपर होता आणि खूप खुश आहे आणि तो सांगतोय, "मम्मी खूप पेपर सोपा गेला." आणि आल्याबरोबर मम्मीला सांगायचं असतं पेपर कसा गेला वगैरे आणि काय-काय मी लिहिलं वगैरे. तर हे सगळं त्यांनी सांगितलं आणि मला सांगत होता, "मम्मी पेपर शेवटचा झालाय आणि मला ना आता पेपर संपला, एक्झाम संपली तर ना पावभाजी बनवायची आहे." तर मी म्हटलं की ठीक आहे आपण उद्या वगैरे प्लॅन करूया म्हणून. तर तो गेलाय त्याला म्हटलं पटकन फ्रेश हो आता. कसं असतं ना लहान मुलांचं, लहान मुलं असो की मोठी माणसं असो, एखादी एक्झाम वगैरे जर संपली ना, तर खूप मोठं डोक्यावरून डोंगर उतरल्यासारखं असं त्यांना होतं आणि खूप रिलॅक्स फील करतात. तसं बघायला गेलं तर हा जो माझा मुलगा आहे ना, म्हणजे इतका खेळतो ना तो, भरपूर खेळत असतो आणि ऑनलाईन गेम जास्त खेळतो, मी खरं सांगते. आणि मी ना माझ्या व्लॉगमध्ये शक्यतो मी जास्तीत जास्त सगळ्याच गोष्टी माझ्या खऱ्या शेअर करते. कुठलीही गोष्ट अशी मी म्हणजे अशी चुकीची वगैरे किंवा मग असं उगाचच नाटक करून दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. तर इथे ना माझा मोठा मुलगा आता त्याची अंघोळ वगैरे झाली होती आणि तो म्हणत होता, "आज नाश्त्याला काय?" तर मी म्हटलं, "आता तू उशिरा उठलायस त्याच्यामुळे आम्ही काही नाश्ता पण केलेला नाहीये, बनवलेला नाहीये मी. तर त्याच्यामुळे आता मी गरमागरम गवारीची भाजी बनवली आहे आणि मस्तपैकी भाकरी बनवली तर तू ते खा." तर ठीक आहे बोलला. मग त्याला मी मस्तपैकी गरमागरम मक्याची भाकरी आणि गवारीची भाजी दिली. तर आता तो हा नाश्ता करेल. आता नाश्ताच हा आहे आणि नंतर पुन्हा मग 3-3:30 ला त्याला भूक लागेल, तर मग तो काहीतरी खाऊन घेईल. तर इकडे भाजी आणि भाकरी झालंय माझं. आता किचन ओटा आवरून घेते, पण त्याआधी ना मला कुकर लावायचा आहे. कारण की फक्त भाजी भाकरीने आता इथे पोट भरणार नाहीये, कारण की मुलांचे पप्पा आलेले आहेत आणि त्यांना पूर्णपणे साग्र संगीत स्वयंपाक लागतो. म्हणजे पूर्ण जेवण लागतं त्यांना. जसं की आमटी, भात, भाकरी, त्याच्यानंतर सुकी भाजी किंवा मग एखादी चटणी वगैरे, पापड असं सगळं लागतं. तर इथे ना मी आता कुकर लावून घेते. तर डाळ आणि भात लावणार आहे आणि आज मला बनवायची आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी. तर या शेंगा देखील गावच्याच होत्या आणि मस्त ताज्या-ताज्या शेंगा म्हटलं की चला. मला ना शक्यतो वाटणामधल्या शेवग्याची शेंगाची आमटी खूप आवडते. कारण की हा जो प्रकार आहे वाटणातल्या मसाला लावून जी शेवग्याची शेंग बनवली जाते बटाटा घालून, तर ती माझ्या मम्मीकडे केली जाते. मस्त लागते ती. पण इकडे आमच्याकडे म्हणजे माझ्या इकडे घरी माझ्या मिस्टरांना शक्यतो मसाल्यातली भाजी नाही आवडत आणि म्हणून त्यांना डाळीतला शेवगा मी बनवून देणार आहे आज. म्हणजे मी पण खाणार आहे. तर इथे लावलाय कुकर पुन्हा आणि हे आता कचरा वगैरे जो झाला होता तो पुन्हा एकदा क्लीन करून घेते. जी शेवग्याची साल वगैरे जे होतं पुन्हा एकदा ओटा पुसून घेते.
तर आज आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे असं कधीतरी होतं म्हणजे आता गावचं मला जास्त इतकं काय माहिती नाही, पण शहरातलं मी नक्कीच सांगू शकते. तर हल्लीचं जनरेशन आणि हल्लीचं वातावरण कसं झालेलं आहे ना, की म्हणजे आपण घरामध्ये तर 2 वेळेचा स्वयंपाक, सकाळचा नाश्ता वगैरे तर आपण बनवतच असतो. पण ज्या वेळेस आपण हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जातो, बऱ्याचदा आपण खूप सारे फंक्शन तिथे आपण सेलिब्रेट करतो आणि कधीतरी असं एक मजा म्हणून देखील आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो. तर तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस आपण जेवताना जेव्हा बिल पे करत असतो, त्यावेळेस ते बिल जे असतं ना, तर खरंच म्हणजे साधारणपणे 1,500 ते 2,000 च्या आसपास म्हणजे डिपेंड ऑन माणसांवरती तुम्ही किती घेऊन गेलेले आहात. तर त्याच्यावरती ते बिल होतं. तर आता मला इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, की आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर त्या बिलाची किंमत म्हणजे त्या जेवणाची किंमत सगळी पे करतो. म्हणजे जेवण, त्याच्यानंतर सर्व्ह केलेला वेटर, त्याच्यानंतर शेफ. तर त्या सगळ्यांनी मेहनत घेतलेली असते आणि म्हणून आपण तितकं बिल पे करतो आणि पुन्हा खूप छान टेस्टी जेवण होतं असं म्हणून देखील येतो. पण मग घरामध्ये जी आई इतकं जीव तोडून सकाळी मेहनत करून इतकं स्वतःची स्वच्छता सांभाळून जेवण हायजिनिकरित्या बनवत असते आणि सोबतच इतकं प्रेम ओतून ते जेवण ताजं-ताजं फ्रेश असं बनवून 3 टाईम ते पण बनवून आपल्या मुलांना, आपल्या घरातल्यांना देत असते. तर अशा वेळेस ना बऱ्याचदा मला असं जाणवतं म्हणजे मी माझ्या मुलांवरून सांगते, की माझी मुलं म्हणतात, की "नको, हे नाही आवडत मला. नाही, नको, ते नको, काहीतरी दुसरं बनव." तर मला फक्त इतकंच सांगायचं आहे, आई जी आहे ती खूप हायजिनिकरित्या स्वयंपाक करत असते. 3 टाईम फ्रेश तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण करून घालते आणि सगळ्यात महत्त्वाचं ती तुमच्या तब्येतीची काळजी घेत त्या जेवणामध्ये सगळ्या मसाल्यांचं प्रमाण व्यवस्थितच घालत असते, प्रेमाने बनवत असते आणि आग्रहाने वाढत असते. तर मला असं वाटतंय, की रेस्टॉरंटच्या जेवणापेक्षा सगळ्यात महागडं जर जेवण असेल, तर ते आहे घरातलं. तिन्ही वेळेला इतकं प्रेमाने जेवण बनवून, आग्रहाने जेवण प्रत्येक घरातल्या मेंबरला घालणारी ही जी घरातली प्रत्येक घरातली जी गृहिणी असते ना, तर तिला जर आपण पे करायला लागलं ना, तर मग खरंचच घाम फुटेल एकेकाला आणि म्हणून मला असं वाटतं, की प्लीज जरा घरातली गृहिणी, आपली आई, आपली बायको जे पण काही जेवण बनवते ना, खूप प्रेमाने, स्वच्छता ठेवून आणि खूपच मन लावून ती जेवण बनवत असते. सगळ्याच्या मनाचा विचार करत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्याची तब्येत व्यवस्थित राहावी या दृष्टीने ती स्वयंपाक करत असते. आपलं जेवण कसं पूर्ण आहार असलं पाहिजे तर याकडे तिचं लक्ष असतं. तर म्हणून मला असं वाटतं ना, तर बाहेर तुम्ही कधीतरी जा, पण बाहेर जेव्हा जेवत असता त्यावेळेस कौतुक करून येत असता. तसंच घरात देखील तुम्ही जेवलात ना, तर आईसाठी, आपल्या बायकोसाठी, घरातल्या गृहिणीसाठी, सुनेसाठी एक कोड कौतुक करत चला. म्हणजे खूप छान स्वयंपाक झालाय, खूप छान भाजी झाली आहे, आमटी झाली आहे, असं करत चला. म्हणजे ती जी आहे ना मन लावून करणारी गृहिणी तिला खूप छान वाटेल, बरं वाटेल, समाधान मिळेल तिला. आता इथे मी शेवग्याची आमटी बनवून घेतली आणि शिजवलेली जी तुरीची डाळ होती तर ती यामध्ये घालून घेतली. तर तुरीच्या डाळीमध्ये मी टोमॅटो घातला होता शिजण्यासाठी. आता ही झाली डाळीतली, तुरीच्या डाळीतली शेवग्याची आमटी. शनिवार, रविवार किंवा इतर सणाचा वार जरी असला तरी सगळ्यांना सुट्टी असते. पण आम्हा गृहिणींना काही सुट्टी नसते. भरपूर कामं असतात आणि ज्यावेळेस सगळी माणसं घरी असतात ना, तर त्यावेळेस मग कस लागतो त्या घरातल्याच गृहिणीचा. तर सगळं काम तिला करावं लागतं आणि ज्या घरामध्ये जर मेड नसेल, म्हणजे आता माझंच उदाहरण घ्या, माझ्या घरामध्ये काही बाई किंवा मेड वगैरे नाहीये, तर सगळं काम मला स्वतः एकटीलाच करावं लागतं. त्यामुळे किती तारेवरची कसरत होत असेल हे समजत असेल प्रत्येक गृहिणीला. आणि माझंच नाही तर सगळ्यात मोठी तारेवरची कसरत ज्या वर्किंग वुमन असतात त्यांचीच जास्त होत असते असं मला वाटतंय आमच्यापेक्षा तरी. कारण की त्या बघा सकाळी उठून घरातल्यांचं सगळ्यांचं करून जातात आणि नंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिस वर्क करायचं असतं. ते एक वर्कलोड असतं आणि घरी आल्यानंतर पुन्हा किचनमध्ये उभं राहावं लागतं आणि मुलांकडे देखील लक्ष द्यावं लागतं. तर ही तारेवरची कसरत म्हणजे बऱ्याचशा गृहिणींना करावी लागते आणि म्हणून गृहिणी ऑफिस वर्किंग असली किंवा मग घरातच हाऊसवाईफ जरी असली तरी तिला रिस्पेक्ट देत चला. कारण की खूप मन लावून त्या तुमचा संसार करत असतात. आनंदाने मुलं सांभाळत असतात आणि प्रत्येकाचं मन जपत असतात. तर थोडासा रिस्पेक्ट आपण गृहिणीला आणि प्रत्येक स्त्रीला हा दिलाच पाहिजे. तर इथे मी ना आता शेवग्याची शेंगाची आमटी आता उकळते तर त्यामध्ये आता बारीक चिरून कोथिंबीर घातली आहे. तर मस्त असा स्वाद येतो कोथिंबीरचा आणि हे बघा ही सवय प्रत्येकाला असेल. थोडंसं काही झालं की पटकन हात धुवायचा. तर असं काम करताना ना तर खूप वेळा मी हात धुत असते.
तर इथे बघा कपड्याचा ढीग आहे आणि हा मी आता घड्या वगैरे घातल्यात त्या कपड्याच्या ढिगाच्या. आणि आजच्या जेवणामध्ये काय आहे, मक्याची भाकरी, गवारीची भाजी, शेवग्याची आमटी, सॅलड आणि मस्तपैकी मसाला ताक. तर आजचं हे जेवण आहे, हे आता मी जेवून घेतो आणि 4 वाजता हा माझा क्लास भरलेला आहे. तर आता ही जी मुलगी आहे तर फक्त ही वाणीमधली आहे, एकच मुलगी आहे वाणीमधली. आणि वाणीच्या शाळेची एक्झाम म्हणजे 25 एप्रिल पर्यंत त्यांनी खेचलेली आहे. बाकी सगळ्या शाळांना सुट्टी लागलेली आहे. आणि CBSE चे जे आहे तर त्यांची 1 एप्रिल पासून शाळा सुरू झालेली आहे. बाकीचे जे काय म्हणतात स्टेट बोर्डचे आहेत तर त्या बऱ्याच जणांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर क्लासमध्ये आज ही एकटीच होती आणि तिला बोर होऊ नये म्हणून मग माझ्या मुलाला म्हटलं चल तू पण बस तिच्याबरोबर आणि मॅथ्स सॉल्व कर. हा जो मॅथ्सचा सॅम्पल पेपर जो दिलाय हा त्याचाच आहे आणि दोघंही 7वीला आहेत. तर त्याला दिलाय तर दोघं जण सॉल्व करा म्हटलं. तर तो पण सॉल्व करते, ती पण सॉल्व करते आणि त्याने सोडवलेला पेपर आहे म्हणून त्याला तर तो इझीच जाणार, पण तिला थोडंसं विचार करून ती सॉल्व करते. तर बस आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भरपूर धावपळ आणि रोजचीच कामं. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.